हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसा महाभारतांतो कृष्णाक धरचे म्हूण सांगून दुर्योधनान शकुनी दुःशासनु कर्णालांनी मोठं समालोचन करताना सात्यकी परंगीतज्ञ म्हणटाच म्हळ्यार विंगडाल मना कसं असतांगेल तोंड पळीत ना सात्यकी का कळत काही तशी तो कुडले मना होरनु तो सैन्य हाडोनु कृतवर्माले सांगून सैन्य हाडोनु तो हागेले धृतराष्ट्राला असताना एद्राकच एक व्यूहरचन करता म्हळ्यार कृष्णा तांणी बंधन केले म्हणून भितर इगून सर्व कौरवांक मारचे म्हूण सांगून आनी सांगता सुरवेक कृष्ण या विषयी सांगता न्हय म्हूण कडेरी यो कृष्ण भितर बसूनच न्हय सभा भवनांत वो हांनी भायर सभा भवनांत भायर भितर आलोचन केलें न्हय या पळय समालोचना कृष्ण आनी की मलगड्यांक गेले ओटू बैसून उलयत रस भीष्म द्रोण कृपू धृतराष्ट्र हांकां पळय ते सांगतरच न्हय कृष्ण आनी की कसं कोरका म्हणटा तांणी समालोचन करता रसत न्हय कಡೆ कृष्णाला वचून सांगता सात्यकी यशेश सकड जल्ला हांव तुका बंधना घालूंक केन्ना काही सोडना कृष्ण हांव ते सैन्यानी सम केला म्हूण सांगून सांगतना मागीर धृतराष्ट्रा लेगी सांगता काय तो विदुरा लेगी सांगता की असशी दुर्योधन करतरस तुगेल चरडुवा म्हणून धर्मादर्थाच कामाच कर्मसाधु विगर्हितम मंदाहा कर्तुमी हेंचंती न चावाप्यम कथंचन पळय धर्मू अर्थू काम हाजी कतीर जावन सत्पुरुष चांग काम करताशी जाल्यार तुगेल चरडू म्हळ्यार हांव तुगेल चरडू म्हणून सांगचे ना मूर्ख तांणी ते मूर्ख हें एक निंदनीय काम करच्या तयार जाल्ल्यांची जाल्यार ते तांकां करूं येता म्हूण तांणी लेखला खंडीत आवाज तितले काळ ते साध्य जायना म्हूण इत्याक म्हूण म्हळ्यार पळय काम क्रोध हें दोन्ही चड जाल्ले कुडल्या कसं जाता गोतस्वे लोभ शुरू जाता लोभ शुरू जाल्या नंतर ते काम क्रोध लोभाक वश जाताची ते पापात्म जन तांणी मूर्ख जन तांणी येवन कांय पूण गलाट करताची कळवा अन्य कसं म्हण इमम ही पुंडरीकाक्षम जिग्रक्ष्यंत्यल्पचेतसः शटे नाग्निं प्रज्वलितम यथा बाला यथा जडाहा पळय जड म्हळ्यार मंद बुद्धीचे बाला हा म्हळ्यार चरडूम मूर्खनी जड म्हळ्यार मूर्ख बुद्धीचे मंद बुद्धीचे म्हणटा पळय तसलें तांणी तांकां चेडवांक कळना तांणी उज्ज बगबगी जळटना अवंगल्या भितर उज्जू घालता म्हूण सांगून अवंगल्या बंधूच्या वतन ते कसं जाता म्हूण म्हळ्यार जोडण म्हणटा तुगेल चेडवां मंद बुद्धीचे म्हूण सांगलो ना धृतराष्ट्रांव अवंगल्यांत उज्जू बंधूचे जत्वे तशीची तांणी कृष्णा बंधूचे म्हळ्यार सुलभ म्हूण लेखला कळवे इत्याक ही बुद्धी तांकां आयला म्हूण म्हळ्यार तांगेलें आयुश्य जावन गेल्लें म्हणटा पळय पोवपी कालाक म्हळ्यार विनाश कालाक विपरीत बुद्धी म्हणून तशी तांगेलें आयुश्य जावन गेला तशें जावन अशक्य जावन आशिल्लें निंदनीय जावन आशिल्लें देवाक बंधना घालचें तसलें मूर्ख काम आनी कोरूक बाई सरल्यांची हें फट्टी म्हूण लेखूनक तूं हांव स्वता म्हाका गोत्तू जालेलें कळवे कृष्णाक अपमान कोरका आनी बंधन कोरका म्हूण तांणी तयार जाल्ल्यांची कळवे जाल्यार तुगेल चेडवांक तुका कांय बुद्धी सांगू जायना न्हय तशें जावन जाल्यार तुका कळ्ळो
त्यांनी कसल कुत्सित कार्य करू बाई सरल्याचे म्हणून तुका कोळम तू बुद्धी सांगना म्हणून ಗೊತ್ತस आणि तुकात कृष्णा बंधना घालू त्यांनी आलोचन केलं ತಂಗೆಲೆ अंतिम काल गेला म्हणून तू काय कळला जला तुक्का एक जाऊन मोह असून तक वैरी मात्तर चोडून दवरली ना मिगल पुतू आत्त तू सांगेल कसं तो ऐक ना त्याच्यावर तू सांगू नाही व्यर्थ त्याच्यावर पळे आणि तुगेल चोडू वांक कसले करू तू जंजाय ना म्हणल्याक कडेरी असतं काही कृष्ण आणि धृतराष्ट्राला सांगतं काही सर्व राज्यसभे बशिले सर्व राय ऐकतरसची तशी सांगतं काही पळ्या तुगेल दुष्ट चरडू मिगेल वैरी बलप्रयोग करून म्हाका बंधना घालताची म्हणू लेक्ला म्हणजे री त्यांनी कुशीशील करोची कळवे इतक म्हळे री तुगेला काही तानी निमगिनात नव्हे अण्णा शिकोर्कावे म्हणून सांगून निमगोच विषयी जल्ला तू तशी करून नजरे म्हणून सांगचे विषयी जल्ला तशावनु पळे तनका कसं जेव्हा त्या करू सोडी आम कसल करतो म्हणून तू पड कळव्या अनेक कसं नाही म्हणून म्हणलं रे ज्याला तू अंगा हाव आता पळ सात्यकीन सांगले मक्क मारो ಇಲ್ಲ तन्नी मरता ತಂಗೆल अंतिम काल लाग गेल त्याला हाव तंग दिश मारना इत्याक म्हणून म्हणलं रे पळे नीचकारी जलते आव येल कसं लाक संधानाक विंगड वेळार्थ निಮ್ಮಕ್ಕ बंधನ ಆಗಲ್ಲೋ ಇಲ್ಲ कसं कोरका म्हणून करता जाल्यार आत्ता हांव हांगा येईल कसं लाका म्हणून म्हळ्यार बंधन हें संधान करूं का बंधन करूं न्ही तेच्या न्हू तांकां कसले वायट हांव करना जाल्यार ताका कसले म्हाका वायट कोरका म्हणस कारागृह घालका म्हणस जेवो एक प्रयत्न करतो देत न्हय म्हणटा धृतराष्ट्र सांगता विदुरा या दुर्योधन कसं करता रे कसले लोभ जाल्ला यो नाक्क जलेल करता रस ताका घेवन यो म्हूण ताके विचार कृष्णा जाल्यार तांडून हाडला विदुरान दुर्योधनाला धृतराष्ट्र म्हणता काही पळे हे मूर्खा सगळे कुल नाश करू म्हणून जल्वे तू तुका कृष्णा बंधना घालची पापिष्ट बुद्धी कसले आयली ताक बांधून घालच्याक जत म्हूण सांगून तू लेकलावे तुका तागेल महिम कसं म्हणून गोतना तागेल पराक्रम कसं म्हणून गोतना सर्व देव घडणा काही अध्यक्ष तो तसं लेक तागेल लद्रा खंयची देवते नाग यक्ष उरग कोणेय रब्बनाचे म्हणटा तू कोण पळे म्हूण सांगून तो द्विविध म्हणलेले दानवाल विषयी सांगता ताजे नंतर ताणें एद्दोळ ते कोणकोणा मारला कसं केला सान दुखून पुतना संहार दुखून पुरे कंस संहारत कितली राक्षसा ताणें मारला म्हणून सांगला ताजे नंतर जरासंधो दंतभक्तरो शिशुपालो बाणासुरू हांकां पुरे मारलेले वरी तेवय सांगला कळव्या अनेक कसं न्ही म्हणून म्हळ्यार सर्व देवते तागेल निमती पराजित जाल्ल्यांची म्हणून सांगला अग्नीक वरुणाक कांय नाका पारिजात अपहरण करतना साक्षात इंद्राकय ताणें सोलवायला म्हणून म्हणला कळव्या आनी कसं न्ही म्हणून म्हळ्यार सगळे प्रपंच नाश जातना योच कृष्ण वटपत्राशायी जावन आशिल्लो त्या वेळार मधुकैटभ म्हणलेले राक्षसाकय ताणें मारलेले कळव्या हयग्रीव म्हणलेले राक्षसा मारच्याक हयग्रीव अवतार घेवन येवन मारला ताणें तशें सामान्य न्हय यो तो बद्दल सांगता जाल्यार परमात्मूच यो म्हूण सांगून धृतराष्ट्र विदुर सांगता कोणाक दुर्योधनाक साक्षात कृष्ण साक्षात परमात्मा म्हूण सांगता मागीर तू तागेल निज स्वरूप कसं म्हूण कळना नशी नाका नातिल्ले कोरच्या बाय सरला पण तुका सांगून प्रयोजन ना जाल्यार तुगेल अन्ना ना तुका आपोवना हाडी ताका तुगेल भंयस वय न्हय तुका कसले जतकी म्हूण सांगून तुगेल वैरी जीव दवरूंक नासता तशें तूं ह्या म्हणटा मीती मिरबला तशी तुगेल अन्ना भंय तू काही ऐकत जाल्यार आयकू नातल्यार तुगेल सर्वनाश जाता म्हूण म्हळ्यार भंय ताका तशी मेलपूत ऐकत जाल्यार ऐकून समजत जाल्यार जावन तितले खातीर हांव वापास सांगतरच तुका कळव्या शिवाय तुका सांगूनय कसले प्रयोजन ना म्हणून म्हाका गोतस हांव सांगलें धृतराष्ट्रान सांगिल्लें आनी तूं कुशीशील करी विदुरान सांगिल्लें एकूण उतरबिले दुर्योधना पळोवन कृष्ण सांगता पळय तुगेल मनांत दुर्योधना आमी एकलो वची कसल करूं जाता मेजान म्हणून आसच्या पुरो जाल्यार हांगा हांव एकलोच म्हूण लेखलां ना तूं मूर्ख हांगा मिगेल भितरीची सर्व पांडव अंधक वृष्णी आसाची इतली मान न्हय तूं पळयत वेजवो कोण कोण आस म्हूण सांगून
मिगले अंगांतो इह आदित्याश्च रुद्राश्च वसवश्च महर्षिभिः द्वादशादित्य एकादश रुद्र अष्टवसु महर्षो पूरयसची म्हणताना दुर्योधनो पळयतरच के कृष्णाक कृष्ण अट्टहासान हस्तकैतो ताण हसता 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 तग्गेले अंग दुखून रोम दुखून कळवे उज्ज इल्ले वरिजलो कोण म्हळ्यार सर्व देवते तांगेले अंगाचे उजवाडतो उज्ज म्हूण म्हळ्यार कळवे अंगुष्टा इतले शरीरच कೈ तांकां सर्व देवते तांणी तांगेले अंगात तेज तो उज्ज्या रुपार भायर येयला ब्रह्म दिसलो कೈ खंय कृष्णाले निडलांतू रुद्रू कृष्णाल हृदयांतू दिसलो कೈ कृष्णाल भुजांतू लोकपालक दिसलींच कೈ तोंडा दुखून अग्नी भायर येयल कೈ आदित्य साध्य वसु अश्विनी देवते मरुतु इंद्रू विश्वे देवते यक्ष गंधर्व उरग राक्षस पूरे कृष्णाल शरीराचे विंगड 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 कडेन दिसतरसची दावे बाहूंतू तागेले दावे भुजांतू अर्जुन गांडीव घेवन रबला कೈ मागीर न्ही उजवे हातांतू अर्जुन गांडीव घेवन रबला दाव्या हातांतू बलराम दिसतरस कೈ तेव्हा तो हलायुध घेवन रबला जलवे मागीर मागशी फाटी लागी भीमू युधिष्ठिरू नकुलू सहदेव पुरी तागेले फाटी मागशी म्हळ्यार कृष्णाल फाटींतू दिसतरसची मागीर कृष्णाल शरीरा एद्राक अंधक वृष्णी पूरे जन प्रद्युम्नाल नेत्रत्वारी ओडोड आयुध घेवन रबल्यांचे कळवे शंख चक्र गदा शक्त्यायुध शार्ंगधनुसु हलायुध नंदक खड्ग हे पूरे कृष्णाल आयुध पूरे तंतांनीची जगजेवन आत्त युद्ध करताची म्हणून तांणी युद्ध करू बायसरल्याच की म्हणल्या म्हणके कृष्णाले हातांत पुरे दिसलीच की कन्ना दुखून शरीराचे सर्व कडे दुखून उज्ज एतरसन तांतू दुखून ಸ್ವಲ್ಪ धुवर एतरस मागीर तागेले अंगा रोमाचे ते कुपा दुखून जोर किरण उजवाडा किरण आयल्यावर जाता अस्सल भयंकर स्वरूप पूरे रायान पळयला भयान उद्विग्न जालीच कೈ ते भयंकर स्वरूप पळोवचें जायना अशें पुराय जनान दोळ मुचून सोडलो म्हण तितलें उज्ज येता पळोवचें जायना जग 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 उज्ज येता ते मागीर उज्ज म्हळ्यार आमगेले म्हणके उज्ज न्हय न्हय तागेले तेजस समीत न्हय त्या उजवाड तांच्यान पळोवचें जायनी दोळ मुचून सोडके द्रोणू भीष्मू विदुरू संजयू आनी पुरय महर्ष्यो हांक मात्र पळोवचें जाल्ले शिवाय वरलेले खंयचेय राय हांक कृष्णाले हें भयंकर रूप पळोवचें जायन कळ्ळें जाल्यार पळय विदुरान संजयान भीष्मान द्रोणान सकट पळयला जाल्यार तेवय कशी म्हणल्यार ते भीष्मांकय तांगेले चर्मचक्षु म्हळ्यार आमगेले दोळेच पळय तसल दोळ्यान कृष्णा पळोवचें जायनी कೈ तो कसो करता तांणी पुणी पळोवची मिगेल रूप म्हणून भीष्म द्रोण विदुर संजय सर्व महर्षींक तागेले विश्वरूप पळोवचें साध्य जावचें तसले दिव्य चक्षु दिल्ले कशी अर्जुनाक मुखारसून युद्धा वेळार युद्ध भुमींतू तागेले दिव्य चक्षु दित पळतो तागेले विश्वरूप पळोवचें तशी दिव्य चक्षु दिली कೈ परम एक नमने परम अद्भुत जावन आशिल्लें भयंकर जावन आशिल्लें आश्चर्यकर जावन आशिल्लें रूप ताणें धारण केला कितलो होड 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 दिसता म्हणनाकय कोणाकय सम पळोवचें जायनी पळयल जन कोणाल कृष्णाल अनुग्रह पावल्यांची दिव्य चक्षु मेळ्ळा तांकां मात्र पळोवचें जाता धृतराष्ट्राक कशी दोळो सोडच्याक ताका कशी दोळो दिसना न्हय कसं की जतरस म्हूण म्हळेलें मन आकळ्ळें की तागेलें हात बांदून हात पांय पडून कृष्णाले म्हणाल कೈ हे कृष्णा मिगेले ಈ ವಿಷಯ ಸ್ವಲ್ಪ कृप दाखयतवे तूं इत्याक म्हळ्यार पळय कसं की हांगा पुरे जनान उलयल कान्ना आनी वतना म्हाका कसं की तूं एक व्हड स्वरूप धारण केला म्हणून दिसता म्हाकाय तें पळोवका म्हूण आशी मागीर विंगड कसले पळोवका म्हणना म्हाका तशी तुका पळोवका जाल्यार तशी म्हाका एक दोळ्या दृश्टी दितवे म्हूण कळ्ळें कडेरी जायत म्हणटकय पळय तुका निज स्वरूप पळोवचें साध्य जावचें तशी दोनी दोळे दिता तुका म्हूण जल्वे धृतराष्ट्रा दोळे इले विश्वरूप पळोवका म्हळें आशी ताका कृष्णा प्रार्थना करतकय तो ताणें एक अदृश्य दोळे म्हळ्यार कोणाकय धृतराष्ट्रा दोळे इला म्हूण दिसना तशी बायचे जना कोणाकय दिसना तिले दोळे ताका दिला त्या कृष्णाल रूप पळयत तो तागेले दोळे दुखून दळदळी उदा देंवतकय कळ्ळें इतले संतोष पावती त्या धृतराष्ट्र म्हणून
तांकां ते कृष्णा नाशिल्ले तिकडे पळोवचें जायना तितले उजवाडे तरस. हांगा धृतराष्ट्रान रडचें पळोवन दोळे दुखून आनंद बाश्प म्हळ्यार रडतरस जाल्यार संतोशार असो तोंड तांकां पुराय आश्चर्य जाता कळ्ळें. थंय ऋषी मुनी पुराय कृष्णाक स्तोत्र करतरस जाल्वे एक पंत विश्वरूप धारण केल्लेले बे सगळे भूमी भूकंप जाल्ल्या वरी जलके समुद्र अल्लोल कल्लोल जलके पुराय जना कोणा पळोवचें साध्य जाला पुराय जना आश्चर्य जल्वे मागीर एक घडी जल्न मागीर तागेले ते अद्भुत रूप उपसंहार करून सात्यकिल कृतवर्माल ಒಟ್ಟು तो ತೆಗೆದುಕೊಂಡು ಸಭಾಭವನ ದುಕೊಂಡು बत भायर. कृष्णान सभाभवना दुखून भायर चमकल कुडले सर्व ऋषी महर्षी देवते कितले सकट जन ते पळोवचे आयली पळय सर ऋषी महर्षी आयली ते तांणी थंय दुखून कशी म्हूण म्हळ्यार तांणी अंतर्धान जालीच काय नारद समीत येयलो म्हूण म्हणटाची तशी एक पंता सगळी सभा सदन स्तब्ध जाले निशब्द जाले जाल्यार कसकी एक घडनाशिल्ली एक घटना घडली म्हूण म्हणलेली मनांत पुराय जनाले वय बा कडेरी कृष्णान सभाभवना दुखून भायर चमकल कुडले सर्व राय कृष्णान मागशी भायर येयली की जाल्यार कृष्ण तांकां गुण समीत पळयनाच काय सीदा सभाभवना दुखून चमकला. ताणें भायर येतना सात्यकी कृतवर्म ताका उठोवशिल्लें दावे सायडाक सात्यकी एक बदीन कृतवर्म कडेन दारोक कृष्णालो सारथी तो तागेले चारी घोडेसोचे रथ थंय हाड राबयला तागेलो रथ म्हळ्यार सांगो म्हणना भारी चंद रथ खंय तो कृष्णालो कळ्ळें. तो तागेले रथारी वचून बसता कोण कृष्ण वरलेले तांणी दोग जन कृतवर्म सात्यकी तांगेले रथार बसताची. धृतराष्ट्रा कळ्ळी की कसले कृष्ण बाई सरलो म्हूण कुडले कृष्णाले वरी म्हाका म्हणाल कृष्णाला येयली खंय आनी सांगली खंय कृष्णा पळय मिगेल्ले चेडूमाल वयरी मिगेल कसलेची प्रभाव जायना म्हूण तुका कळ्ळी न्हय मिगेल चेडू मिगेल उतर आयकनाच म्हूण तूं प्रत्यक्ष पळ्ळी न्हय पळयली न्हय तुका गोतना तिला सोच कसले ना म्हूण गोस कृष्णा म्हाका कौरवालंतू पांडवलांतू संधान जावका म्हळ्यार लाश म्हाका येस हांव मस्त प्रयत्न केल्ले जाल्यार मिगेल मोहा निमती कितकी हांव दुर्योधनाक इतले काळ निग्रह करनाशिल्ला तेका पण निग्रह करूं म्हळ्यार तो आयकतवे मिगेल अवस्थ मांद्र पळयशी जाल्ली कळ्ळें. कसं म्हूण म्हळ्यार चेडू आले जाल्यार उल्लोची ताकत ना जाल्ले मिगेल उतर तांणी मोल दिनाची तूं पळयला प्रत्यक्ष जावन तशें जावन तूं कसले लेखू नका कृष्णा हांव जावन नाका जाल्यार करतरस तशी तूं कसले लेखचें नाका कळ्ळें. पांडवाल विशया म्हाका अभिप्राय वायट ना हांव कौरवाल आनी पांडवाल मदीं तूं संधान जावका मेगेल चेडूवाल आनी पांडवाल मदीं प्रिती सुका म्हूण म्हळ्यार कितले प्रयत्न करता पळय कळ्ळें. कौरवांक पुराय जाणां गोतस हें आतां भायर देशा दुखून मस्त देशा दुखून रायले न्हू तांकांय गोतस म्हणून न्ही सांगता मिगेले म्हाका तसले करूं जायना म्हूण सांगून ओपून घेता तो कडेरी कृष्ण धृतराष्ट्राक भिष्माक द्रोणाक विदुराक बालिकाक थंय पुराय ताका सोडूं वयल्यान तांणी भायरी तांगेले सांगता तो पुराय जनाला सांगता कृष्ण कसले म्हूण म्हळ्यार पळय हांव महासभे येयलो शांती संधाना खातीर येयलो कसं सकट जाल्ले पुराय तुमकां गोतस कस तो मूर्ख आगेल पुतू दुर्योधन कसल सकडे ताणी शिश्टाचार विसरल्या वरी कसं सकड केल्ले कितलो कोप येयला ताका सभात्याग कशी केल्ले ह्या परी तुमी प्रत्यक्ष पळयला कळ्ळें. म्हणटना तागेले ते नमुनेरीच आमकां कळटा कसं न्ही म्हूण म्हळ्यार हो संधानाक सिद्ध जावन ना म्हूण जैत आतां धृतराष्ट्र निजावन धृतराष्ट्र रायो तो आतां संधान करूं येयला धृतराष्ट्रा लागीं तो संधाना ओपतलो तागेले मूर्ख पुताक ताण लेकाक दवरून नज तो निग्रह करतलो म्हूण हांव लेखिल्लें कळ्ळें. सगळे कुला नाश जावचे पशी एक पुत्ता हाणें निग्रह केल्ले म्हूण जाल्यार सगळे कुल वर्त नवे म्हणून हांव सलही दिल्लेले जाल्यार वो कसो लेख आयकता वो कसो उलयत ह्यो धृतराष्ट्र आनी उलयले तुमी आयकलीत न्हय वदित्य नीशम आत्मानम धृतराष्ट्र महीपती आसच्या वो रायो महीपती जाल्यार तो कसो म्हणटा हांव अनीश आत्मानम अनिशम वदती हांव रायो न्हय
हांव स्वामी न्ही मेगेल चेल्ल निग्रह करचें सामर्थ्य म्हाका ना म्हणून स्पश्ट जावन मेगेलो वो सांगता न्हय म्हणटना हाजेर तूं कसलें म्हूण म्हळ्यार संधानाक तो तोंडान कितलेंय सांगो म्हाका संधान जावका म्हूण आशेस म्हाका संधान जावका म्हूण आशेस पांडव दुसरी न्ही कौरव दुसरी न्ही कसलेंय सांगो जाल्यार ते हांगा हांव कसलें करचें ना इत्या म्हळ्यार धृतराष्ट्रान सांगली नंतर आनी हांव कसो करूं जाता हांव युधिष्ठिराला वचून शेष जल्ल म्हूण सांगता आनी मुखार जेवचें कसं आसा पळय तें जावन वता म्हूण सांगून तो सांगता आनी पुरय वताची कोण भीष्म द्रोण प्रतांनी सभाभवना वापस वताची व रथारी बैसून कुंती देवीन आशिल्ले कडेन वता कृष्ण कुंतीक भेटू म्हणून कुंतीला घराला चमकाला थंय कुंती इतले मना वास जेतो न्ही विदुराले आश्रयांतू ती विदुराल रक्षणेंतू तिके घरा दवरले कोणे पांडवान म्हळ्यार विदुरान तिका तागेले घरांतू म्हणून तेला वजन सांगताची जाल्यार घर लागीं एक करून तिगेले रक्षण विदुर करतर आशिल्लो म्हूण आमी लेखूं येता तशी तिगेले घरा प्रवेश करता तो आनी सांगता मावळणी लागीं हांव संधान करचे खातीर आयलो हांगा हांव मेगेल उटयिल्ल मस्त ऋषी मुनी पुराय जनान सांगचे प्रकार पुढे असल कितले किस कಡೆ विशय जालेले इतिहासांतू पुरे सांगला दुर्योधनाक ताका मना वच्चे रितीर सांगला जाल्यार ताका आमी मना वच्चे रितीर सांगल्यार ताका मना होरूंक उशेस का न्हय कसले प्रयोजना पळणी कळ्ळें दुर्योधनाल आनी सर्व राय तागेले वशवर्ती जाल्ल्यांची तशी आतां म्हाका दिसता पुराय जनाल अंत्य लाग येयला तशें जावन तांकां कसं सांगल्यार मना वचना आनी तुक्के पळोवन तुका भेटून आब पांडवाल्यांगी वता म्हूण लेखता आतां थंय वतना आम्मान कसं सांगलें म्हूण म्हणल्यार हांव आम्माले उलयलो कसं सांगलें म्हूण सांगता न्हू तांकां तुका चेडवांक कसले संदेश दिवचे आसवे कुंती ते हांव तांकां दिता कसले सांगू असले सांग हांव तांगेले सांगता तेन्ना कुंती सांगता वय म्हाका तांकां प्रती एक चेडवा म्हाका एक विशय सांगोस सुरवे तूं युधिष्ठिराले सांगता कसलें म्हूण म्हळ्यार पळय भुयांस्ते हियते धर्मो मा पुत्रक व्रताक करता म्हळ्यार तूं रायू युधिष्ठिरा सांग आम्मान सांगला तूं एक देशाचे रायू कसं की द्यूत खेळून की पण करून की तुगेले राज्य पुरे सोडून दिवन तूं रानां वचून तुगेले प्रतिज्ञे प्रकार वनवास अज्ञातवास सकड कोरून आयला आतां तुगेले प्रजा वर्गांक तुगेले राज्याक तुवें पोशण करका जाल्यार ते करना अशी तूं व्यर्थ कालहरण केल्ली म्हूण जाल्यार तुगेले प्रजा वर्गांक मस्त नश्ट जाता आतां तूं कसो जाल्ला म्हूण म्हळ्यार तूं एक ब्राह्मणशी वर्तन करतर असो म्हूण म्हाका दिसता कळ्ळें एक ब्राह्मणांक कशी एक श्रोत्रिय मनीस तो वेद शिकच्यान तूं मन दवरता पळय तशी तूं धर्मू 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 म्हणून धर्मान तुजी मन दवरला तुवें कळ्ळें धर्मिश्ट जावका जाल्यार तुगेलो धर्म कसलो त्या मागीर एक तुका मन आसूं का कळ्ळें म्हळ्यार आतां तूं धर्म म्हूण म्हणली कुडलें तूं ब्राह्मण न्ही तूं क्षत्रीय बाहुराजन्य कृतः म्हूण सांगून पुरुश सुक्तान तूं सांगला न्हय तशी क्षत्रिय परमात्माले बाहुभागान जाल्लेले देखून तांणी भुजबल पराक्रम ताजीन जीवन कोरका शिवाय वेदाध्ययन कोरून अध्यापन अध्ययनान न्हय क्षत्रियान धर्मपालन कोरका शांत सुका दय दाखोवका जाल्यार क्रूराय कर्मणे नित्यम प्रजानां परिपालने दुष्ट शिक्षण कोरून शिष्ट रक्षण कोरका जाल्यार युद्धात सले क्रूर कर्माकय सिद्ध जावन वचकात म्हळ्यार मालगड्यानीक विशय सांगेल म्हाका उडग आसात हांव सांगता पळय कसलें म्हूण म्हळ्यार एक पंता कुबेरू ताणें कसं केलें की गोस्वाय मुचकुंद म्हळ्यार एकलो राजर्श आशिल्लो
तागेल विशय संतोष जावन ताणें देवतेंगेल पर जावन युद्ध केलेलें. ताका सगळे भूमंडल सोडून दिले जाल्यार मुचुकुंदान त्या घेनिके कित्याक म्हळ्यार ताका भूमंडल नक्क म्हळ्यार अभिप्राय न्ही, तो काही संन्यासी न्ही, रायू तो जाल्यार तो म्हणटके कुबेरा लागीं म्हाका कोणाय दान दिल्ली भूंय हांव आळसिना, हांव मिगेल बलान भूंय जैसून घेता मागीर आळसिता. कुबेरा बारी आश्चर्य जाल्लें कळ्ळें. मागीर मुचुकुंदान स्वभुजबल पराक्रमान सगळी भूमंडल जैसून घेवन कितले की वर्ष पर्यंत ताणें आळशिल्लें. तशी रायान प्रजा संरक्षण करचें रायाल धर्म कळ्ळें. आनी त्या रायू खंयची प्रजेंक कितले चंद करून संरक्षण करता पळय, तांणी धर्म आचरण केल्यार त्या धर्मांतूल चारिंतूल एक वांटो रायांक मेळटा धर्मा फलाचे कळ्ळें. म्हणटाना इत्याक म्हळ्यार रायान चंद रितीर त्या प्रजा पालन केलेलें देखून प्रजेंक तांगेल धर्मांत सुस्तीर राबून धर्मपालन करूं जाली न्हय. तशें तांतूल एक वांटो चारिंतूल एक वांटो रायाक मेळटा म्हूण सांगूनच तशें आनीक कसं म्हळ्यार अवसाना नंतर दैवत्व प्राप्त जाता. दैवत्व प्राप्त जावचें म्हळ्यार स्वर्गवासी जाता तो म्हणून स्वर्गवासी जावन देवतेंगेल वरी आसता तो म्हणून ताणें तागेल राजधर्माक विरुद्ध जावन चल्लो म्हणजे तो नरकांत वता म्हण नरकायैव गच्छति, नरकांत वता म्हण. तशी रायाक सामदान भेद दंड चतुर नीती गोतच का, चतुरोपाय म्हणटा गोतच का जाल्यार दंड प्रयोग करचे केदना म्हूण सांगून मना होर दंड प्रयोग करचे कडेन दंड प्रयोग कोरका. सामधान भेद खंय प्रयोजना येना ते दंड प्रयोग करता ताणें. तशें जाल्यार मात्र ताणें तागेल प्रजा वर्गांकी तागेल शत्रू वर्गांकी पुरे कशें दवरका तशी दवरयता. खंयचे रायाले राज्यांतू चतुरोपाय ते रितीर प्रयोग जातके म्हळ्यार केदन साम केदन दान केदन दंड केदन भेद हे राया गोतसून त्या रितीर राय चलतकी तेदना कृतयुगा म्हणकेची त्या रायाले कालू जाता शुरू जाता म्हूण कळ्ळें. पुरे कृतयुग आशिल्ले बरें सत्यनिश्ठ जावन आसताची इत्याक म्हळ्यार राय चंद रितीर पालन करता. प्रजा वर्गाच्यांक धर्म चुक्कू सोणा. तशी आतां राज्यांत कसले चडपुणी जाता जाल्यार राय कारण जाता पळय वय कळ्ळें. रायूची प्रत्येक कारण जाता. तूं चंद रितीर कार्य कर न्ही म्हूण जाल्यार तुगेल्या वरी जन जाताची. तशें जावन पळय रायान कृतयुगांत कशी धर्मशील पळय तशी धर्म व्हरच्याक प्रयत्न कोरता. तेदन ताका स्वर्गू मेळटा म्हणटाची. मागीर त्रेतायुगा वरी जाल्ल्या म्हूण जाल्यार धर्म ಸ್ವಲ್ಪ उणी जातना त्रेतायुगांत जाल्यार तो स्वर्गा वता जाल्यार कृतयुग म्हणके पालन करलेले राया मेळचे तसं स्वर्ग सुख त्रेतायुगा वरी कशी राज्य आसा तशी पालन करलेले रायाक मेळना. म्हणून द्वापर युगांत तूं कशी आशिल्ली कालू तशी तागेल राज्य तो परिवर्तन करता म्हूण जाल्यार पृथ्वीन तूं ताका सुखोपभोग मेळटा जाल्यार ताका स्वर्गांत मस्त सूख मेळटा म्हूण ना. तशी म्हळ्यार हांगा आमी कशी लेखका म्हळ्यार कृतयुगांतू धर्म परिपूर्ण आशिल्लो पळय खंयचे रायाले कालांतू भुंयचेरी धर्म परिपूर्ण जावन आसता. राय धर्मरक्षण करता तेन्ना ताका स्वर्गांत अक्षय सूख मेळटा. खंयचे रायाल काळांतू धर्म ಸ್ವಲ್ಪ न्यून जावन आसता त्रेतायुगांत आशिल्लो बरी एक पाद न्यून जावन आसता त्या वेळार त्या रायाक स्वर्ग मेळटा. स्वर्गांत ते परिपूर्ण जावन सूख मेळना. तेची द्वापरांत म्हळ्यार अर्द धर्म अर्द अधर्म आस म्हूण जाल्यार खंयचे रायाल काळांतू ताका स्वर्गूय मेळना नरकूय मेळना म्हूण येता. म्हळ्यार थंय फल म्हूण तेची खंयच्यो राय कठोर जावन आसता धर्मू पालन करना कलियुगांत पळय घोर जाता पळय काल तशी त्या रायाल गती आसता म्हूण जाल्यार तो कितले की काळ थंय नरकांतू पोण आसता कळ्ळें.
तशी युधिष्ठिरा तुगेले आज्यानं अण्णानं पिज्जानं पुरई भुंय पालन केला भारी चंद रीतिरी तशीची तूं त्यांची रीतिरी भुंय पालन करू शिक. तुका तर राजधर्म विसरून गेला. सराग शांती 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 म्हणून कळव्या ब्राह्मणाला धर्म पालन करत असतो. राय जालेल्यानं केन्ना इद या म्हणून चनज्ज कसलं काम कोरका त्या विशयांत ताका स्थिरत असुका म्हळ्यार कोरकाकी नक्की जायकी नक्की तशें फ्रेश चनज्ज आनी दय दाखोवचनज्ज क्रूरते असुका म्हणणे कोणाला विशया दय दाखोवका कोणाला विशया दय दाखोवचनज्ज ते गोतसुका आनी मस्त आमगेले जन आम्मी तुम्मी म्हणलेले ममकार दवरून घेवचनज्ज. पळय युधिष्ठिरा सांग कृष्णा अम्मन सांगला म्हण सांग तुका असल बुद्धी अम्माल येनी अन्नाल येनी आज्याल येनी आमकां ही बुद्धी पुरय ना. कळव्या तुगेले विशय सांगता तूं यज्ञ करतल जावका दानी जावका तपस्सू म्हळ्यार एक कसले एक सदाचार पालन करचें म्हणटा पळय तशी शौर्यवंतो प्रज्ञावंतो पुत्रवंतो तेजोवंतो ओजवंतो महात्मो पुरे जावका म्हळ्यार मेगेली अपेक्षिती जाल्यार मस्त दुर्बल जावचें म्हूण आशिल्लें. मस्त पाप पाप म्हूण पुरो जनाल वैरी पाप म्हूण आसोवचें तुका नाका तें हांव तुका शिकय आशिल्लें. बरलेले पुरे हांव लेखिल्ले गूण तुगेले तसो जाल्यार हें दौर्बल्य तुका खंय दुखून येयलें. हृदय दौर्बल्य मनो दौर्बल्य मेगेल नाहीये. तुगेलें आन पांडुकय नाशिल्लें तुगेलें आज्यांकय ह्या पळय ना आशिल्लें. तशी अनेक कसलें म्हळ्यार राय जाल्ल्यानं तागेले स्व धर्म कसलो दुष्ट शिक्षण करचो शिश्ट रक्षण करचें जाल्यार ऐश्वर्य संपादनय कोरका दान धर्मय कोरका यज्ञ यागूय कोरका पुरय राजधर्मूय हो. कळ्ळें जाल्यार ब्राह्मण अलवरी भिक्षावृत्तीन जीवन करचें न्हय. क्षत्रियान प्रजा पालन करचें ब्राह्मणान भिक्षावृत्तीन जीवन कोरीत वैश्यान धनार्जन कोरका शूद्रान 3 वर्णाच्या लय सेव कोरका म्हणस म्हणटना पळय तुका भिक्षावृत्ती समने पित्रार्जित जावन आशिल्लें तुगेल राज्य तें तुगेल निमती हात चुकून गेला आतां तुगेल शत्रू तुगेल अन्नाल राज्य तें तांगेल राज्या वट्टू मेळून घेतला म्हणटन तूं तें तुगेल अन्नाल राज्य तूं वापस घेवन तूं पालन करका न्हय वय बाय. तशें जाल्यार पित्रार्जित जावन आशिल्लें तुगेल राज्य तुगेल शत्रून वश करून घेतना सामदान भेद दंड खंयचे उपायान जाल्यार त्या राज्य तूं तुगेल करून घेवका. कळ्ळें आतां सामदान करून पळयलें न्हय साध्य जायना आनी दंडोपाय म्हळ्यार एक युद्ध मात्र बाकीस तशें करून तूं तुगेल राज्य तूं पावन घेवू का. कळ्ळें तूं पळय तुगेल निमती आतां कसो जाला म्हळ्यार धर्म पाशंडी जन तुगेल दैज आसा पळय तांकां संतोश जाला शिवाय तुगेल सुहृदाक तुगेल मित्रांक तुगेल आम्माक तुगेल भावंडांक पुरे कसली संतोश जायना तुगेले मेगेल स्थिती पळय खंयची घरांत राबून आसा तुमगेल तसले 5 वीरपुत्र आसून हांव खंयची एक घरांत तूं कोणालकी एक आश्रयान तूं राबून आस हें सम्य तुका. कळ्ळें पळय तुगेल तसले चेडूं तुमगेल तसले चेडूं आसून हांव कोणय नातल्या बरी कोणकीय म्हाका आहार दिताची तें खावन घेवन आस म्हूण म्हळ्यार कसले अळशीक तुका न्हय. तशें जावन राजधर्मा अनुसार जावन युद्ध कोरका तुवें. कळ्ळें युद्ध कोरका मेगेल जना बाद जाता हांव धर्म भ्रश्ट दिसता म्हूण लेखून ब्राह्मणाल बरी राबता म्हूण म्हणल्यार तुगेले मालगड पुरे नरका पडताची. तशें जावन तूं पापिश्टांगेल वाट्यार वचनच तूं धर्मिश्टांगेल वाट तुगेल करून घेवका हांव सांगला म्हूण सांग म्हणटा. आनी ती विदुलोपाख्यान कृष्णाले सांगता ताका सांग म्हूण कोणाक युधिष्ठिराक हांव सांगिल्लें विदुलोपाख्यान सांग विदुलेक आनी तिगेले पुत्ता जाल्ले विशय एक कन्वर्सेशन तांगेल मध्ये एक संवाद जाल्लेले ते संवादान तो क्षत्रियाल धर्म कसलो म्हूण तीन तिगेले पुत्ता सांगिल्ले तें एक कुंतीन म्हळ्यार तुगेले आम्मान तुका सांगला म्हूण तूं सांगल्या पुरो म्हणून कृष्णाले सांगता ती ते विदुलोपाख्याना विशय आमी पायचे दिसा पळया.
आधी सांगेल सर्व परमात्मालय गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.